हे बघा, हे बघ कसलं आलंय. जेव्हाच झालं इकडं बघ, हे बघ. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आपण चाललो मच्छीला. म्हणजे काल टाकलेला भिशा डायरेक्ट व्हिडिओ आजच चालू केली. भिशा म्हणजे वावरे जंगलात चालू आहे. बघा जंगलाचा एरिया बघा. संध्याकाळचा टाईम आहे आणि आपण चाललो संध्याकाळचे. आज आपल्याबरोबर माझा बच्चा आहे बघा, हातात काठी घेऊन. तो सांगते, बोलतं जंगलात बोलतं बिबटे आहे. बिबट्याचं म्हणजे वातावरण सगळीकडे आहे, पण तो बोलते बिबटे आहे पप्पा बोलतं. आपल्याला तर कधी दिसला नाही, पण आताचा माहोल आहे त्या वर्षी म्हणजे सगळीकडे चर्चा काय बिबट्याची आहे. बरोबर ना बाबू? बिबटे आहे वाटते तुला? बिबटे आहे असं बोलतंय, पण आपल्याला कधी दिसला नाही. चला, संध्याकाळचा टाईम आहे. आपण काल टाकलेली आहे ती वावरी म्हणजे भिशा, तो उपटायला चाललो आहे. बघूया त्याच्यामध्ये मासं कधी भेटतात. ते भेटलं तर बरं, कारण काल टाकला आहे संध्याकाळच्या टायमिंगला ना. आज संध्याकाळचा टाईम, उपटाला टाईमच नाही भेटला आणि व्हिडिओ पण काढला. व्हिडिओ आजच स्टार्ट केली. चला बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओचा आनंद घ्या. चला बघा, जंगलाचा एरिया पूर्ण आहे आणि खदानीत टाकलेला आहे तो भिशा म्हणजे वावरी. माझा बच्चा आहे. अहो तुला भीती नाही वाटतं? बघा काय बोलते, तुम्ही आहो तर काय भीती वाटतं. म्हणजे जाम विश्वास आहे आपल्यावर. एरिया बघा पूर्ण जंगल आणि संध्याकाळचा टाईम आहे. बाबू, भिशाला भेटतील मासं आपल्याला? भेटतील. जास्त काय कधी भेटतील ते भेटतील. चला तर कालच व्हिडिओ बनवायला पाहिजे होते, पण वेळच नाही भेटला. कालू येत टायमिंगला आलेलो आणि त्याच्यामुळं आपण व्हिडिओ काय बनवले नाही. स्टार्ट करायला काय टाईमच नाही भेटला. एरिया बघा पूर्ण जंगलाचा एरिया आहे आणि त्याच्या बाजूला आहे खदानी, त्यामध्ये टाकलेलं तो भिशा म्हणजे वावरी. तर चला बोलू, आज व्हिडिओ स्टार्ट करून डायरेक्ट तुम्हाला जी मच्छी गुंतलेली असेल ती दाखवण्याचा प्रयत्न असेल, कारण आपल्याकडं वेल पण नाही. बघा जंगलात टाईम झाला एकदम. कालोख का पडतं आहे तर जंगल एरिया म्हणजे झाडाबिडा असतात, त्याच्यामुळं कालोख लवकर होते. आता वाजलं किती बघा, 6:05. आता आपल्याला पटापट जावं लागेल, कारण इकडं भीती पण दौरी वाटतं आहे. कारण कसं आहे, आता बिबट्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळं भीती वाटतं आहे. बघा कसा एरिया आहे. चला आपण डायरेक्ट जाऊ. मच्छी बघा ना काय भेटते ती भेटते. भेटली तर बरे, जी भेटेल ती दाखवू. आणि आपल्याबरोबर बघा तिकडं बघा खदानी आहे. खदानीत पान कावले आहेत, मासं खातात. आणि आपण तिकडं पुरं जाऊ, डोंगराच्याच करेल आहे. बघा भीती वाटते. लागला काय? लागलाय काय? चल, डेंजर. यो जंगल आहे तो पूर्ण चिरनेर इंद्री तिकडच्या साईडला यो डोंगर पूर्ण गेलाय. आणि या डोंगरात आपण आलेलो मच्छीला. भीती तितकीच वाटतंय, कारण हल्ली बोंब उरलेली आहे बिबट्याची. चला काट्या कुट्यांशी जावं लागेल आपल्याला. बाबू ती खदानी आहे बघा, आपलीच आहे म्हणजे राखलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मासं सोरवलेलं. मासा आहे. विषय आपला फाटका टुटकाच होता. संध्याकाळच्या असाच आलेलो टाईमपास म्हणून आणि टाकलेला. चलिए हात दे. चला आपला एरिया आलेला आहे बघा.
चला वर्षीच काढते भिक्षा. मासं गुंतलेलं वाटतं. यो बघ बारका एक मासा आहे, तिकडं पण आहे. यो बघ छोटा मासा एक आहे. अंगण बघूया. भिशा वर्षीच डायरेक्ट कारलाय. ये बघा, ये बघ कसलं आलंय. जेव्हाच झालं इकडं बघ. ये बघ मस्त आहेत. भिशा फाटका टुटका होता. हे छोटा आहे. दोन मस्त आहेत बघा, मस्त आहेत. जेवणापुरतं झालं. भिशा पण बघा कसा होता, फाटका टुटका. तर मित्रांनो बघा, मस्तपैकी दोन गवलं मासं मोठं आहेत आणि हे छोटं, हे बारकं आहे. हे सोडून देते. मस्त जेवाचं झालं, बस झालं. जेवाचं काम 25. तर आपण टाकलेला भिशा त्याच्यामध्ये आपल्याला 2 जेवापुरतं मासं मस्त भेटलं. कारण त्याच्यात मासंच कमी होतं, कारण आपण त्यातून सगळं मासं पकडलेलं. शेवटला होता फाटका टुटका भिशा होता, त्याशी टाकलेला बोलू भेटलं तर भेटलं. 2 भेटलं मस्त होई की ना बाबू. भेटलं 2 दणके मासं. 2 मासं भेटलं. चला आता चालू घरी. जाम कालो होत चाललाय बघा. भीती पण तितकी वाटत होते, कारण कसा आहे आपल्याला कधी दिसला नाही बिबट्या. सगळं प्राणी दिसलेलं आहे, बिबट्या कधीच नाही दिसला. पण बोंब आहे तर शेवटी भीती वाटते ना, बाकी काय नाही आपल्याला. नाही तर भीती नाही वाटत. पण सगळीकडे नुसती चर्चा आहे बिबट्याची. आता अलिबागला बघला असेल, नागावमध्ये तिथं बिबट्या सापडलं. अजून इथं आपला पेण साईडला, आपला कुठं आपठा साईडला, तिथं पण बिबट्या दिसला. म्हणजे हाय बोलताना लोक, म्हणून तर तीच भीती वाटत होती, बाकी काय नाही. मग जंगल एरिया बघा आमचा कसला आहे. या जंगलामध्ये बघा डुक्कर आहेत, बेकऱ्या आहेत, सस्सं आहेत, कोल्हं आहेत, अजून डुकरा, वांढरा, मोर, सगळं शायली बिळी सगळं आहे. त्याची मुलं हसू शकतं आहे असं मला पण वाटतं आहे, पण दिसला तर नाही कधी. इतका आम्ही जंगलात फिरतो पण दिसला नाही कधी. चला आपला जेवाचं काम झाला, मस्तपैकी चर्चा जाम झाली. चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय मंडळी.